मोठ्या उत्साहात आनंदात घरांमध्ये गणरायांचं आगमन झालं आणि आज काही ठिकाणी 1.5 दिवसांच्या गणपती बाप्पाचं विसर्जन देखील करण्यात आलंय। फक्त मुंबईतीलच चाकरमानी नाही तर कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक प्रत्येक ठिकाणून गणपती बाप्पाचे भक्त तळ कोकणात आलेले आणि मनोभावे गणरायांची भक्ती करताना आपण पाहतो। तळ कोकणात काही ठिकाणी गणरायांचं आगमन झाल्यानंतर 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस तर काही ठिकाणी अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बसवण्याची प्रथा आहे। सालाबाद प्रमाणे गावातील पाणवठ्याच्या ठिकाणी, नदीवर किंवा समुद्रात जड अंतःकरणानं गणरायांचं विसर्जन करण्यात येतं। कोकणात 1.5 दिवसांच्या गणपतीची प्रथा क्वचितच आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळते। नदीच्या काठावर किंवा समुद्राच्या ठिकाणी प्रत्येक वाड्यातील गणपती एकत्र येऊन सर्वांचं एकत्रित आरती पूजन केलं जातं आणि नंतर गणरायांच्या मूर्तीला पाण्यात विसर्जित करण्यात येतं।